वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची थेट PMO कार्यालयाकडून दखल। PMO कार्यालयाने प्रकरणाचा अहवाल मागितल्याची माहिती। दरड कोसळण्याच्या घटनेमुळे जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्टेशनवर खोळंबल्या। तब्बल 15 तास रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मोठे हाल। राज्यात 18 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे सौताडा परिसरात धोक्याची चादर। रामेश्वर धबधबाही प्रवाहित झाल्याने निसर्गाचं सौंदर्य खुललं। लोणावळ्यात घाटमाथ्यावर पसरलं धुकं। वाहन चालकांची मात्र गाडी चालवताना कसरत। राज्यात झिकाचा धोका वाढलाय। पुण्यात रुग्णांची संख्या 23 वर, तर राज्यात एकूण 25 रुग्णांची नोंद। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना। वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय। विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना प्राधान्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना। भाज्यांना महागाईची फोडणी। पावसाळा संपेपर्यंत दरवाढ राहणार कायम। मटार 250 पार, तर टोमॅटोनं गाठली 100. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जिल्हा जलमय झाल्यानं शाळा महाविद्यालयांना आज सुट्ट्या जाहीर।